इंडियामध्येच आपल्याला अशा काही वस्तू बनवायच्या आहेत की जे आपल्याला भारतात अवेलेबल होत नाहीत. सोपकेस अशी फिट करायची. किचन सिंकसाठी सगळ्यात छान प्रॉडक्ट आहे हा. टोलवत नाही, इतकं जड झालं आहे हे बाथरूम मध्ये पण यूज होऊ शकतं आणि हे किचन मध्ये पण यूज होऊ शकतं. 300चा आहे. कुठेही ड्रिल करायची गरज नाही, कुठेही होल मारायची गरज नाही. पण स्पोर्ट वेल्डिंग मशीन आहे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय नाशिकला. अभिजित दादांच्या फॅक्टरीला आज आपण व्हिजिट करणार आहोत. इझी टू फिट किचन ॲसेसरीज आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मेक इन इंडिया प्रोडक्ट आहे आणि आपल्या मराठी उद्योजकाचं आहे. नमस्कार, सर्वांचे मनापासून आभार की मागच्या व्हिडिओला जो तुम्ही प्रतिसाद दिला तो अप्रतिम होता. खूप साऱ्या लोकांनी माझ्या कंपनीला व्हिजिट करून इथे येऊन ते माझे प्रॉडक्ट्स विकत घेऊन गेले. खूप साऱ्या जणांनी ऑनलाईन ऑर्डर्स केल्या आणि खूप साऱ्या लोकांनी ॲमेझॉनवरून पण परचेस केलं. तर नवीन व्ह्यूअरसाठी आता मी माझं प्रॉडक्ट परत डिस्क्राईब करतोय. पण त्याआधी सर्वात आधी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपले माननीय पंतप्रधान यांनी की जी एक आपल्याला सार्थ हाक घातलेली आहे की आपण स्वदेशी वापरा आणि स्वदेशी वस्तू बनवा. आपल्या इंडियामध्येच आपल्याला अशा काही वस्तू बनवायच्या आहेत की जे आपल्याला भारतात अवेलेबल होत नाहीत, त्या आपल्याला इथं बनवायच्या आहेत. आणि त्याचाच एक माझा छोटासा प्रयत्न आहे. हा माझा छोटासा स्टार्टअप आहे आणि मी हे इथून बाथरूम किचन ॲसेसरीज मॅन्युफॅक्चर्ड करायला सुरुवात केली आहे. आणि ते कसं काम करतं त्या संदर्भात मी तुम्हाला माझी माहिती देतो. तर सर्वप्रथम आपण जेव्हा बाथरूममध्ये काही वस्तू आणतो आणि त्या आपण लावण्यासाठी ड्रिल करतो, तर ड्रिल करत असताना बऱ्याचशा प्रॉब्लेम्स येतात. साधारणतः ड्रिल करताना टाईल्स फुटू शकते किंवा कन्सिलचे जे पाईप असतात ते फुटू शकतात. तर हे सगळं टाळता येतं तर आपल्याला एका छोट्याशा व्हॅक्यूमने. तर हे प्रॉडक्ट कसं काम करत आहे त्या संदर्भातला छोटासा डेमो आहे, तो तुम्ही बघा. सर्वप्रथम ही आपल्या घरातली टाईल्स आहे. ही प्लेन टाईल्स. हा व्हॅक्यूम पॅड आहे. ह्या व्हॅक्यूम पॅडला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि हा व्हॅक्यूम पॅड पाण्यासकट असा प्रेस करायचा. प्रेस करताना एकच प्रिकॉशन घ्यायची. हा जो उंचवटा आलेला भाग आहे हा आधी सर्वप्रथम दाबायचा आहे. त्यानंतर वरून हा कप माउंट करायचा आहे आणि ह्या कपमध्ये एक स्लॉट दिसतोय बघा, हा एक स्लॉट आहे. ह्या स्लॉटमध्ये आपल्याला आपला सोपकेस अशी फिट करायची आणि त्यानंतर हा वरून नॉब टाईट करायचा आहे. हा नॉब सगळ्यात महत्त्वाचं काम करतो. हा नॉब त्या व्हॅक्यूमला वर पुल करतो आणि त्यामुळे व्हॅक्यूम अजून घट्ट बसतो. तर ह्या पद्धतीने हे सगळं फिटिंग होतं आहे आणि आपल्याला ह्याच टेक्निकचा उपयोग घेऊन आपल्याला बाकीच्याही अशा वस्तू आपल्याला ऑर्गनाईज करता येतात आपल्या बाथरूममध्ये. डबल शॉवर कॅडी आहे, 20 इंचाची मोठी शॉवर कॅडी आहे, 10 इंचाची एक छोटी शॉवर कॅडी आहे. शॉर्ट बट स्वीट मस्त आहे. ही पण एक 15 इंचचं आहे. जास्त सामान असेल तर तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकतात. एक किचन सिंकसाठी सगळ्यात छान प्रॉडक्ट आहे हा. हा किचन सिंकमध्ये तुम्ही वापरू शकतात. हँडवॉश आहे, म्हणजे तुमचं लिक्विड सोप तुम्ही याच्यामध्ये ठेवून हे प्रेस करू शकतात. प्रेस करताना काही अडचण येत नाही. ब्रश होल्डर आहे, टॉयलेट टिश्यू आहे, किचन टिश्यू आहे. हा मल्टीपर्पज हुक आहे. सोपकेसचे 2-3 प्रकार आहेत आणि एक आपल्याकडे एक लिक्विड डिस्पेन्सरपर्यंत एक आपण बाजारात असे लिक्विड डिस्पेन्सर मिळतात, ते सुद्धा तुम्हाला ठेवण्यासाठी किचन ओटेवर हे ठेवण्यासाठी असं वापरता येतं. कॉर्नर्स आहेत. कॉर्नर हा थोडासा मोठा आहे. मागच्या वेळेस जेव्हा आले होते तेव्हा हा कॉर्नर नव्हता सर. आता तुम्ही येणार होतात म्हणून हा आम्ही एक नवीन डेव्हलप केलं आहे. आपल्या व्ह्युअर्ससाठी काहीतरी नवीन हवं असतं प्रत्येक वेळेस, तर त्यासाठी आम्ही हा नवीन कॉर्नर बनवला आहे. तर हे पण एक टॉवेल रॉड आहे आणि टॉवेल रॉडमध्ये एक आपण एक असं ठेवलं आहे की टॉवेल रॉड आपण कस्टमाइज करून देतो लोकांना. की ॲक्च्युली काय होतं, बाथरूममध्ये बरीचशी जागा असते आणि त्यावेळेस आपल्याला तो टॉवेल रॉड एक आपल्याला 20 इंचापासून 18 इंचापासून तर तुम्ही 30 इंचापर्यंत असं कोणत्याही सायझेसमध्ये आपण त्यांना बनवून देऊ शकतो. 18 इंचाचे, 16 इंचाचे, 12 इंचाचे आणि 24 इंचाचे असे 2-3 प्रकारामध्ये आपण बनवून देतो. तर तो बऱ्याचशा लोकांना व्हॅक्यूम कुठे काम करतो आणि कुठे काम करू शकत नाही याच्याबद्दल थोडीशी माहिती कमी असते. तर त्या संदर्भात मला सांगावं असं वाटेल की व्हॅक्यूम फक्त आणि फक्त प्लेन सरफेसवर काम करतो. तर प्लेन सरफेस आपल्या घरात कुठे कुठे असू शकतो? टाईल्सवर, ग्रानाईटवर, मार्बलवर, ग्लासवर, सनमायकावर, फर्निचरवर की फर्निचरवर सनमायका लावलेला असतात, प्लेन सनमायका, त्याच्यावर सुद्धा आपला व्हॅक्यूम काम करतो. आता आपण हा जो डेमो लावलेला आहे हा सगळा सनमायकावरच लावलेला आहे. अच्छा. आणि एक लावण्याची एक परत पद्धत मी तुम्हाला सांगतो की व्हॅक्यूम कसा लावायचा असतो, तो व्हॅक्यूम कसा वापरायचा असतो. तर व्हॅक्यूम आपल्याकडे जनरली बाथरूममध्ये अशा प्लेन सरफेसच्या टाईल्स असतात. जर काही रफ सरफेस असतील तर रफ सरफेससाठी थोडासा वेगळा त्याच्यासाठी आपल्याला वेगळे प्रयोग करावे लागतात. पण आता प्लेन सरफेससाठी कसं वापरायचं आहे ते मी तुम्हाला दाखवतो. सर्वप्रथम हा व्हॅक्यूम असा पकडायचा आहे, या 3 बोटांमध्ये पकडायचा आहे आणि याला थोडंसं पाणी लावायचं आहे. थोडं म्हणजे किती पाणी लावायचं आहे तर 1 थेंब पाणी लावायचं आहे आणि हे पूर्ण असं फिरवून घ्यायचं आहे आणि फिरवल्यानंतर हा व्हॅक्यूम असा प्रेस करायचा आहे. अच्छा, बरोबर. तर प्रेस करताना हा पोर्शन परत दाबून घ्यायचा व्यवस्थित. अच्छा, मग हा निघत नाही का? नाही दादा, हे तुम्ही असं लावल्यानंतर हे तुम्ही असं ओढून शकत नाहीत, निघू शकत नाही. हे किती तुम्ही प्रयत्न केला ते निघणार नाही. आता बघा, यांनी पूर्ण टाईल्स उचलून घेतलेली आहे.
तरी हे निघणार नाही, कारण की याच्यावर आता वातावरणाचा जो आपण म्हणतो ना प्रेशर, तो याच्यावर क्रिएट झालेला आहे. अच्छा. आणि तिथं हवा निघून गेल्यामुळे ते आपोआप ते चिटकवून गेलेलं आहे. मग काही दिवसांनी तो लूज होईल असं पण नाही? नाही, मिनिमम व्हॅक्यूमचं लाईफ 5 वर्षापर्यंत आहे. अच्छा. मिनिमम 5 वर्ष. पण 5 वर्षानंतर तो व्हॅक्यूम आपल्याला बदलायची गरज येत नाही किंवा नवीन विकत घ्यायची पण गरज येत नाही, अच्छा. किंवा तो फेकून पण द्यायचा नाही. फक्त काय करायचंय, हा जो व्हॅक्यूम आहे हा फक्त उकळत्या गरम पाण्यामध्ये आफ्टर 5 इयर्स, 5 वर्षानंतर म्हणतोय मी, 5 वर्षानंतर हा काढायचा आहे आणि तो उकळत्या गरम पाण्यामध्ये 1 ते 1.5 मिनिटं उकळून घ्यायचा आहे. उकळून गेल्यानंतर तो परत असा नरम होऊन जाणार आहे. अच्छा. आणि परत तो तुम्हाला पुढचे 5 वर्ष कामात येणार आहे. म्हणजे नवीन घ्यायची गरज नाही? नवीन घ्यायची गरज नाहीये आणि त्याला परत बदलायची गरज नाही. अच्छा. त्यामुळे तुम्हाला हा लॉंग टाइम पर्यंत हा काम करणार आहे. मिनिमम 10 वर्ष तर हा काम करणार म्हणजे करणारच आहे. छान. आणि त्यानंतर मग नेक्स्ट स्टेप काय असतं? नेक्स्ट स्टेप असे, आपण आता हा व्हॅक्यूम इथे लावला. नेक्स्ट स्टेप हा हे आहे की हा कप आहे, हा कप माउंट करायचा आहे. आणि त्यानंतर मग हा मी हुक लावून दाखवतोय. आणि हा जो नॉब आहे हा नॉब घट्ट टाईट करायचा आहे. याच्यामध्ये कुठेही रॉकेट सायन्स नाहीये, कुठेही काहीही म्हणजे अडचण येणार नाहीये. हे तुम्हाला घरच्या घरी जमणार आहे. म्हणजे आपण ते म्हणतो ना DIY, डू इट युअर सेल्फ, तशातला हा प्रकार आहे. तुम्हाला घरीच बसवायचंय. इव्हन मी सांगतो, तुम्हाला 5-7 वर्षाचा एखादा मुलगा असेल, मुलगी असेल, ते सुद्धा लावून घेतात. बऱ्याचशा एक्झिबिशन्स मध्ये मी जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन देत असतो तेव्हा लहान मुलं पण आलेली असतात. तर ती म्हणतात की आम्हाला करून बघायचंय. तर त्या कितीतरी मुलांनी हे स्वतः डेमॉन्स्ट्रेशन करतात, करून बघतात आणि आई वडिलांना सांगतात की हे घेऊन चला माझ्या रूममध्ये, माझ्या कपाटामध्ये मला हा हुक हवा आहे किंवा मला हे असं शेल्फ हवंय. तर ते घेऊन जातात आणि ते लावतात, स्वतः मुलं लावतात. इतकं सोपं प्रॉडक्ट आहे की हा किती कॅपॅसिटी पर्यंत होल्ड करू शकतो? बरोबर, एकदम छान प्रश्न विचारलाय. तर हा बघा, हा भरलेला जार आहे. अच्छा. हा बघा, हा भरलेला जार आहे आणि हा आपण उचलून बघूया की हा होल्ड करतो का नाही. अच्छा. हे बघा, वा. हे आपल्याला आता माझा तोलवत नाही, इतकं जड झालं आहे. अरे वा, एकदम इझी फिटिंग. हा, एवढं वजन त्यांनी घेतलेलं आहे. हो, बेअरिंग कॅपॅसिटी भरपूर आहे. त्यामुळे आपल्याला ठेवायचं काय काय असतं, साबण ठेवायचे असतात, शॅम्पूच्या बॉटल्स ठेवायचे असतात, किंवा चहा साखरचे डबे वगैरे आपल्या किचनमध्ये ठेवायचे असतात. तर एवढ्या वजनाची त्याची गरज नाहीये. पण तो मी फक्त एकच हा डेमो करण्याचा एकच उद्देश होता की तो तितका त्याचं बेअरिंग कॅपॅसिटी आहे. बरोबर. की आम्ही हे मागवलं होतं ई-कॉमर्स साईटवर ना. बरोबर. पण हे टिकलं नाही, पडलं खाली. 1 महिन्यात हे झालं असं. म्हणजे त्यांचे जे एक्सपिरियन्स असतात. बरोबर आहे. आता ई-कॉमर्स साईट्सवर किंवा प्लॅटफॉर्मवर जी प्रॉडक्ट्स विकले जातात ते सगळे चायना प्रॉडक्ट्स असतात. अच्छा. तर चायना प्रॉडक्टचे प्रॉब्लेम्स असतात की ते चालले तर ते खूप वेळ चालतात, नाहीतर ते एक 5-6 दिवसांमध्ये पण खराब होतात. तर हे सर्वप्रथम सगळ्यांना परत सांगू इच्छितो की हे चायना प्रॉडक्ट नाहीये, हे आपलं इंडियन प्रॉडक्ट आहे. हे मी एक बनवलेलं माझ्या अडचणींवर मात करत करत बनवलेलं हे प्रॉडक्ट आहे. अच्छा. आणि हे प्रॉडक्ट बनवताना बऱ्याचशा अडचणी आल्या होत्या. आणि ह्या प्रॉडक्टची सुरुवात कशी झाली हे मी मागच्या व्हिडिओत पण सांगितली होती, पण आता इथंही सांगतो की मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कामाला होतो. तर तिथं मला एक प्रोजेक्ट मिळाला होता की टाईल्सला त्यांना कन्व्हेअरवर शिफ्ट करायचं होतं. अच्छा. तर मोठमोठ्या टाईल्स 4x6च्या मोठमोठ्या टाईल्स असतात. तर त्यांना उचलून दुसऱ्या कन्व्हेअरवर ठेवण्यासाठी एक व्हॅक्यूम्स आम्ही डेव्हलप करून दिले होते. तर तेव्हा मला एक ही कल्पना सुचली होती की जर आपण एवढ्या मोठमोठ्या टाईल्स जर उचलू शकतो तर टाईल्सवर हँग करण्यासाठी वस्तू पण बनवू शकतो. तर तिथून ह्याची उत्पत्ती झाली. तिथून माझ्या डोक्यात ह्या गोष्टी रेंगाळत गेल्या आणि नंतर हळूहळू त्यांना मूर्त स्वरूप देत गेलो मी. आणि त्यानंतर मग हा सगळं एक प्रॉडक्ट्स वाढत गेले, एक नवीन इन्व्हेन्शन होत गेले आणि नंतर मग ह्या प्रॉडक्ट आपण बाजारात हळूहळू आणायला सुरुवात केली. आपला हा व्हिडिओ जे व्ह्यूअर्स पाहत आहेत तर त्यांना हे प्रोडक्ट हवे. आता आपण आलो एकदम मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये. मी तुम्हाला एक जस्ट दाखवतो. हे बघा, इथे दादांचे सगळे मशिनरीज आहे आणि इथे दादा बनवतात हे सगळे प्रोडक्ट. घर बसल्या हे मागवायचं असेल तर कसं मागवू शकतात? मला व्हॉट्सअपला फक्त हाय करा आणि PDF ची मागणी करा. मी PDF पाठवतो. तुम्हाला जे प्रोडक्ट त्या PDF मध्ये आवडतील ते मला तुम्ही रिसेंड करा फोटो. मी त्यांचं तुम्हाला आणि सगळ्यात सर की आपल्या व्ह्यूअरसाठी एक आज ऑफर घेऊन आलोय मी. की जर नितीन सरांचा व्हिडिओ बघून जर तुम्ही आलात असाल तर तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे तुम्ही सिंगल प्रॉडक्ट घ्या नाही तर तुम्ही 2000ची खरेदी करा, 3000ची खरेदी करा, तुम्हाला सगळ्यांना मी माझं शिपिंग चार्जेस फ्री ऑफ कॉस्ट करून देणार आहे. फक्त तुमची रिक्वायरमेंट एवढंच आहे की आम्ही नितीन सरांचा व्हिडिओ बघितला आहे एवढं तुम्ही सांगायची गरज आहे फक्त. आणि मी तुम्हाला शिपिंग चार्ज फ्री करून देणार. आणि तुम्हाला DTDC भारतातला सगळ्यात फास्टेस्ट कुरिअर सर्व्हिस आहे की त्याच्याने तुम्हाला कुरिअर होऊन जातं. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये साधारणतः 1 ते 2 दिवसामध्ये डिलिव्हरी होऊन जाते DTDCची. त्यामुळे ती काही काळजी नाही आहे, फटकन डिलिव्हरी होते. 2 दिवसाच्या आत नागपूरपर्यंत आपलं प्रॉडक्ट पोचतात. त्यांचे प्राइजेस काय आहे दादा? हां, प्राइजेस आता मी तुम्हाला प्राइजेस सांगतो. आता ही डबल शॉवर कॅडी जी आहे
ही 1550ची आहे. याच्यामध्ये तुम्ही जर व्हर्टिकल जागा तुमची जास्त असेल तर ही शॉवर कॅडी यूज करू शकतात. याच्यामध्ये तुम्ही शॅम्पूच्या बॉटल्स ठेवू शकतात, किचनमध्ये पण ह्या वस्तू वापरू शकतात. आता बऱ्याचशा अशा वस्तू आहेत की आपल्याला किचनमध्ये पण लागतात आणि बाथरूममध्ये पण लागतात. म्हणजे हे बाथरूममध्ये पण यूज होऊ शकतं आणि हे किचनमध्ये पण यूज होऊ शकतं. तर हे तुम्ही बाथरूमसाठी जर यूज करणार असेल तर शॅम्पूच्या बॉटल्स वगैरे अशा मोठमोठ्या लिटरच्या शॅम्पूच्या बॉटल्स तुम्ही याच्यात ठेवू शकतात. ही एक किचनसाठी पण उपयोगी होऊ शकते किंवा बाथरूममध्ये पण उपयोगी होऊ शकते. थोडीशी लांब आहे, 20 इंच लांब आहे. हिची पण किंमत 1550च आहे. अच्छा. आणि याच्यापेक्षा किती बाय कितीची आहे दादा? ही 4.5 इंच अशी रुंद आहे आणि ही 20 इंच अशी लांब आहे. त्यामुळे तुमचे मोठे डबे जे असतात ते एकदम इझिली त्याच्यामध्ये कॅरी होऊ शकतात. आणि त्याच्यामध्ये हा 15 इंच आहे, 4.5 इंच रुंद आहे, 15 इंच लांब आहे. तर याच्यामध्ये पण तुमचं बरंचसं सामान म्हणजे हार्पिकच्या बॉटल्सपासून ते शॅम्पूच्या बॉटल्स वगैरे सगळ्या वस्तू याच्यामध्ये बसू शकतात. याची किंमत 1100 रुपये. आणि याच्यापेक्षा हा छोटा 10 इंचचा आहे. म्हणजे थोडंसं छोट्या रूम्ससाठी किंवा छोट्या किचनसाठी, छोट्या बाथरूमसाठी ही वस्तू खूप छान आहे. ही 750 रुपयाची आहे. तर याच्यामध्ये पण तुम्ही शॅम्पूच्या बॉटल्स झाले, सोप केस वगैरे असं तुम्ही ठेवू शकतात. आणि हा एक प्रॉडक्ट बनवला आहे आपण फक्त किचन सिंकसाठी. म्हणजे जिथं भांडी वगैरे धुतले जातात तर तिथं हा तुम्ही असा फिट करू शकतात. एक आपलं लिक्विड डिस्पेन्सर आहे. हा तुम्ही तुमच्या सिंकजवळ लावू शकतात. याच्यामध्ये तुम्ही भरून हा किती प्रेस केला तरीही हे याचं व्हॅक्यूम लीक होत नाही किंवा निघत नाही. हा ब्रश होल्डर आहे. याची किंमत सांगायचं विसरलो, याची 550 रुपये किंमत आहे. हा ब्रश होल्डरची किंमत पण 550 रुपयेच आहे. आणि ब्रश होल्डरची खासियत अशी आहे की हा जो ग्लास जो काचेसारखा दिसतोय तो काचेचा नसून तो पॉलिकार्बोनेटचा आहे. तुटत नाही, फुटत नाही. आणि त्याला आपण खाली 2 ड्रिल पण मारलेले असतात. त्यामुळे पाणी जे असतं म्हणजे ब्रशला लागलेलं जे पाणी ते आपोआप खाली नितरून जातं. छान. हा मल्टीपर्पज हुक आहे. हा 300 रुपयाचा आहे. म्हणजे हा तुम्ही कुठेही वापरू शकतात. हा तुम्ही किचनमध्ये पण वापरू शकतात, बाथरूममध्ये पण कपडे टांगण्यासाठी वापरू शकतात किंवा तुमच्या पर्स वगैरे टांगायचे असतील लेडीजला तर त्यांच्या कबडमध्ये सुद्धा तुम्ही असा फिट करू शकतात. हा सोपकेसचा एक प्रकार आहे. हा पण 300चा आहे. हा एक तुम्ही वापरू शकतात. याचा फक्त असं हे लीड तुम्हाला ठेवावं लागतं आणि हा असं होऊ शकतो. हा फक्त आपण बनवला आहे हा विम साबणासाठी बनवला आहे. की जे विम साबण जे अशा कंटेनरमध्ये येतात ना ते हे कंटेनर ठेवण्यासाठी म्हणजे किचन सिंकच्या जवळ कंटेनरमध्ये असा तुम्ही विम साबण ठेवू शकतात. हा सोप केस आहे. हा म्हणजे तुम्ही आपलं रेग्युलर सोप केस आहे. हा तुम्ही कुठेही वापरू शकतात, बाथरूममध्ये वापरू शकतात आणि किचनमध्ये तुमच्या घासण्या वगैरे ठेवण्यासाठी पण वापरू शकतात. तर याची खासियत अशी आहे की याच्यामध्ये ठेवलेला साबण खूप लवकर सुकतो कारण की याला चारी बाजूने हवा लागते. त्यामुळे साबण लवकर सुकल्यामुळे काय होतं की साबण खराब होत नाही. आणि हा लिक्विड डिस्पेन्सर आहे. लिक्विड डिस्पेन्सर जो डिशवॉश डिस्पेन्सर म्हणतो तो आहे. तो पण 450 रुपयाचा आहे. कॉर्नर 850 रुपयाचा आहे. हा मोठा कॉर्नर जो आहे याच्यामध्ये खासियत अशी आहे की हा असा 10 इंच आहे आणि इकडून हा 10 इंच आहे. पण हा स्पॅन मोठा आहे त्याचा. त्यामुळे मोठी भांडी असतील किंवा मोठे काही तुमचे जार वगैरे असतील, काचेचे जार वगैरे ते तुम्ही याच्यात ठेवू शकता. हा 1550चा आहे. हे रो हुक आहेत. याला 6 पिन आहेत. हा तुम्ही किचनमध्ये तुम्ही नॉनस्टिकचे तवे वगैरे टाकण्यासाठी लावू शकतात किंवा कपडे टांगण्यासाठी तुम्ही याचा बाथरूममध्ये पण यूज करू शकतात. याची किंमत 650 रुपये. आणि हा टॉवेल रॉड आहे. टॉवेल रॉडच्या संदर्भात मी सांगितलंच तुम्हाला आधी की तुम्हाला मी कस्टमाइज करून देऊ शकतो. कस्टमायझेशनचे आपल्याला करता येऊ शकतं याच्यामध्ये 18 इंचापासून 16 इंचापासून म्हणजे तुम्हाला जेवढं तुमच्या माप असेल तुमच्याकडे फक्त तुम्हाला टेप मोजून घ्यायचं आणि मला सांगायचं मी तो कस्टमाइज करून देऊ शकतो. आता हा जो 18 इंचाचा आहे हा 650 रुपयाचा आहे. 24 इंचाचा जो पण आहे तो पण 650चाच आहे. किचन टिश्यू आणि टॉयलेट टिश्यू. हा टॉयलेट टिश्यू आहे, हा किचन टिश्यू आहे. टॉयलेट टिश्यू 300 रुपयाचा आहे आणि किचन टिश्यू 350 रुपयाचा आहे. तर ही सगळी अशी प्रोडक्ट्स आपल्याला घरच्या घरी लावता येतात. कुठेही ड्रिल करायची गरज नाही, कुठेही होल मारायची गरज नाही. आणि होल मारताना बऱ्याचशा प्रॉब्लेम्स येतात. कधी कधी टाईल्स तुटू शकते, कधी कधी आपल्याला कन्सल्टचे पाईप फुटू शकतात. हे सगळं आपल्याला टाळता येतं. तर फक्त आपल्याला आपले इंडियन प्रोडक्ट्स वापरून तुम्ही ह्या सगळ्या वस्तू तुम्ही घरी लावू शकतात आणि ह्या तुमचे प्रॉब्लेम्स टाळू शकतात. जर रिसेलला हवं असेल तर तुम्ही देता? हो, रिसेलसाठी हवं असेल तर त्यांना काही मराठी व्ह्यूअर्स पाहत असतील तर त्यांना छोटासा व्यवसाय वगैरे स्टार्ट करायचा असेल. आता मी जसं एक्झिबिशन्समध्ये माझे स्टॉल्स लावतो, मी एक्झिबिशनमध्ये जसे स्टॉल्स लावतो तसे कोणाला एक्झिबिशनमध्ये स्टॉल लावायचे असतील तर तिथं त्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो. त्यांना सगळी मदत करतो आपण आणि प्रॉडक्ट पण आपण बल्कने देतो. बल्कचे रेट्स मग वेगळे असतात कारण की त्यांना तुमच्या एक्झिबिशनचं रेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण कॅल्क्युलेशन करतो. हो, तर हे सगळं त्यांना निघायला पाहिजे ह्या हिशोबाने पण आपण त्यांना रेट कोट करतो. अच्छा. तर चला आता आमच्याकडे चाललंय ह्या ट्रायंगलचं काम चाललंय. अच्छा. तर ट्रायंगलचं काम ह्या ऑर्गन मशीनवर होत आहे. अच्छा. हे स्पॉट वेल्डिंग मशीन्स आहेत. ह्या स्पॉट वेल्डिंग मशीनवर हे सगळं स्पॉटिंग वगैरे केलं जातं. अच्छा. हे पण स्पॉट वेल्डिंग मशीन आहे. तिकडे सगळं तार कटिंगचं काम होतं तिथं सगळं. अच्छा. जेवढे आपल्या ज्या वायर्स आहेत ते सगळं कटिंग तिकडे होतं. ह्या पद्धतीने एक छोटासा सेटअप आहे.
पण आम्ही हळूहळू ग्रो करतो. आणि खूप छोटासा सेटअप दादा तुम्ही बोलताय, पण ही खूप मोठी गोष्ट आहे की एक मराठी उद्योजक आपला काहीतरी स्वतःच्या हिमतीवर करतोय आणि असे काही प्रोडक्ट आणलेत मार्केटमध्ये जे खरंच चायनीज जे प्रोडक्ट आहेत त्यांना पूर्णपणे टक्कर देणार आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये नाही, आपल्या पंतप्रधान सरांनी जे सांगितलं आपल्याला, मोदी सरांनी जे सांगितलं की आपल्याला स्वदेशीला आपल्याला बढावा द्यावा लागेल, आपल्याला प्रमोट करावं लागेल. तर त्यांचंही म्हणणं बरोबर आहे, कारण की आज आपण बघतोय जागतिक स्तरावर काय होतंय आणि आपले भारताचे प्रॉडक्ट्स आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला इनहाऊस कसे बनवता येतील, आपल्याला बाहेरून आउटसोर्सिंग कसं कमी करता येईल याच्यासाठी आपले प्रयत्न चाललेत. तर त्याचाच हा एक छोटासा प्रयत्न आहे आणि त्याच्यातून हे प्रॉडक्ट निर्मिती झालेली आहे. त्याच्या मनात काहीतरी आयडियाज असतात, त्या मूर्त स्वरूपात आणायचा प्रयत्न करा आणि काहीतरी स्टार्टअप चालू करा. बरोबर, खूप छान माहिती दिली दादा. आता शेवटी आमच्या व्ह्यूअर्सला दादा तुम्ही काय सांगाल या प्रोडक्टबद्दल, जर समराईज करायचं असेल 1-2 लाईनमध्ये? समराईज करताना फक्त एवढंच सांगेल की आपल्या महागड्या टाईल्सवर छिद्र पाडू नका. छिद्र पाडल्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम्स येतात. छिद्र पाडल्यानंतर प्रॉडक्ट साधारणतः 1-2-3 वर्ष ते जागेवर असतं. ते छिद्र हळूहळू मोठं होतं आणि त्याच्यानंतर मग ते प्रॉडक्ट आपल्याला परत बदलावं लागतं, नवीन प्रॉडक्ट आणावं लागतं. तर हे सगळं आपल्याला व्हॅक्यूमच्या मदतीने टाळता येतं. तर आपल्याला व्हॅक्यूम बदलायची गरज येत नाही. मी सांगितलं व्हॅक्यूमचं लाईफ 10 वर्षापर्यंत आहे. त्यामुळे व्हॅक्यूमच्या प्रॉडक्ट्सला रेफर करा. आता बाजारात खूप सारे प्रॉडक्ट्स आहेत व्हॅक्यूमचे की जे चायनाहून इम्पोर्ट होऊन आपल्या इंडियामध्ये येतात. तर आपलेही प्रॉडक्ट एकदा वापरून बघा, छोट्यातलं छोटं प्रॉडक्ट वापरून बघा आणि मग नंतर ट्रस्ट करा तुम्ही. माझं छोट्यातलं छोटं प्रॉडक्ट 300 रुपयाचं आहे, ते प्रॉडक्ट घेऊन बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे फीडबॅक द्या आणि मग मोठ्या प्रॉडक्टसाठी तुम्ही जाऊ शकता. आफ्टर सेल सर्व्हिस आहे का? म्हणजे 100%. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे की मी पुढच्या 5 वर्षापर्यंत मी तुम्हाला सर्व्हिस देणार आहे. मी 5 वर्षापर्यंत सांगतो. 5 वर्षापर्यंत कुठेही काही प्रॉब्लेम आला तर मी छातीठोकपणे सांगतो की तुम्हाला प्रॉडक्ट पीस टू पीस रिप्लेस करून देईल. कुठलाही प्रॉब्लेम आला, व्हॅक्यूमचा प्रॉब्लेम येऊ दे किंवा ॲसेसरीजला प्रॉब्लेम येऊ दे, काहीही असो तो, मी तुम्हाला पुढचे 5 वर्ष, तुम्हाला फक्त माझा नंबर सेव्ह करून ठेवायचा आहे. माझा नंबर मी परत एकदा सांगतोय, 8830800371. हा माझा नंबर सेव्ह करून ठेवा आणि पुढच्या 5 वर्षापर्यंत मी तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देणार आहे. वा, छान. आता आपण नाशिकला आहोत, ही फॅक्टरी दादांची नाशिकला आहे. नाशिकला तर येऊन म्हणजे प्रत्यक्ष येणं पॉसिबल नाही आहे. पण दादाचं मुंबईकर आहेत, मुंबईमधले काही आहेत, पुण्यामधले काही आपले व्ह्यूअर्स आहेत, तर त्यांना जर प्रत्यक्ष बघून घ्यायचं असेल, माझे एक्झिबिशन्स आणि माझे रिसेलर्स पण भरपूर झालेत. आता मुंबईमध्ये पण खूप मोठे रिसेलर्स झालेत. तर त्यांच्या स्टॉलला पण तुम्ही भेट देऊन तुम्ही तिथूनही परचेस करू शकतात. तिथून काही, कारण की प्रत्यक्ष बघून जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा मनाला एक समाधान वाटतं की आपण प्रत्यक्ष बघून हे केलेलं आहे. फक्त फोटो बघून किंवा व्हिडिओज बघून समाधान करून घेण्यापेक्षा तुम्ही प्रत्यक्ष स्टॉलवर जर आलात तर जास्त बेटर होईल. जर तुम्हाला नाशकात आल्यानंतर, त्र्यंबकेश्वरला आल्यानंतर जर वेळ मिळाला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही शनिवारी पण चालू असतो. आता शनिवारी आमचं बऱ्यापैकी काम चालू असतं. शनिवारपर्यंत आमची सुट्टी होती, पण आम्ही आता शनिवारी सुद्धा आम्ही आमचं काम चालू ठेवतोय. कारण की बरीचशी बाहेरची मंडळी, मुंबई पुण्याची मंडळी जेव्हा येते ती शनिवार रविवार बघून येत असते. तर तेव्हा सुद्धा आम्ही अवेलेबल असतो. शनिवारी सुद्धा अवेलेबल असतो, रविवारी तर असतो. इथला पत्ता आहे अंबड MIDC, नवनाथ नगर, नियर नवनाथ टेम्पल. इथं जवळच नवनाथांचं मंदिर आहे. तर तिथूनच एक छोटासा रस्ता आतमध्ये येतो. माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला कॉल करू शकतात किंवा मेसेज टाकू शकतात. मी लोकेशन पण शेअर करून देतो. खूप छान माहिती दिली दादा. खूप खूप धन्यवाद दादा. थँक्यू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मित्रांनो, आपल्या मराठी उद्योजकाला नक्कीच सपोर्ट करा, कारण आताच पंतप्रधानांनी सुद्धा आवाहन केलंय की स्वदेशी वापरा. महाराष्ट्रातला पहिला मराठी उद्योजक आहे ज्यांनी हे प्रोडक्ट काढलंय. त्यामुळे नक्कीच येऊन इथे मनमुराद अशी शॉपिंग करा. चला, पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.